ज्या दिवशी भाजीला काही नसलं ना त्या दिवशी मी हीच भाजी करते. तुम्ही करा, छान लागते एकदा अशा पद्धतीने. हाय मी उषा, स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. सर्वप्रथम आपण अर्धी वाटी खोबरं घेऊन त्याचे बारीक तुकडे करूया आणि ते तव्यावर लालसर भाजून घ्यायचे. त्यानंतर बाजरीचं पीठ घेतले, तेही लालसर भाजून घेतले. तुम्ही बाजरीचं पीठ नसेल तर चणा डाळ असेल ना तीही लालसर भाजून तिची मिक्सरला बारीक पेस्ट करू शकता, मग ती ॲड करायची. त्यानंतर खलबत्त्यात मी आपलं खोबरं, कांदे, आलं, लसूण हे टाकून घेतले आणि बारीक कुटून घेतले. तुम्ही मिक्सरलाही करू शकता, असं काही नाही की खलबत्त्याचंच कांडायचं. हे कांडून गेल्यानंतर हे साईडला ठेवून देऊया. आधी आपल्याला एक डो बनवायचा आहे. 1 वाटी बेसन पीठ घेऊन एका भांड्यात, मग आपण त्याच्यात हळद टाकायची, मीठ टाकायचं आहे, लाल मसाला टाकायचा आहे, ओवा बारीक क्रश करून टाकायचे आहेत आणि कोथिंबीर टाकायची. सर मळून घ्यायचं आहे. हळूहळू पाणी टाकत जाऊन घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. आपल्याला सैलसर मळायचा नाही आहे, कारण की आपण जर सैल मळला ना तर आपल्याला लाटायला प्रॉब्लेम येतो. हा गोळा आपल्याला 5 ते 10 मिनटं साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर गॅस ऑन करून आपल्याला कढई गरम करायला, त्यात 3 चमचे तेल टाकले आणि आपण जो मसाला काढलेला होता तो त्याच्यात ॲड केला आहे. ते एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर घरगुती काळं तिखट जे असतं ना आपलं ते टाकायचं आहे आपल्या आवडीनुसार. मी इथे 1 चमचा टाकला आहे मोठा. मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता मसाला चांगला परतायचा आहे, नाही तर भाजीला चव छान लागत नाही. याच्यात आपण साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे, ते अर्धा कप आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा. आपल्या मसाल्यात चांगलं तेल येईपर्यंत आपल्याला तो चांगला परतूनच घ्यायचा आहे. 2-1 मिनटं लागतात आपल्याला परतायला, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. त्यानंतर मी इकडे साईडला गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि आपल्याला या भाजीत, ह्याच नाही कोणत्याही भाजीत आपल्याला गरम पाणीच वापरायचं असतं, त्याच्याने आपली भाजी चवीला छान लागते. आपला मसाला आता रेडी झाला आहे, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे तेल पण सुटलं आहे त्याला. कढईने तेल दिसायला पाहिजे आपल्याला, म्हणजे आपले सगळे जे पदार्थ आपण टाकलेले असतात ना ते सगळे व्यवस्थित दिसतात. गरम पाणी टाकूया. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपल्याला जे बाजरीचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून ते अशा प्रकारे पेस्ट करून आपल्याला ते भाजीत टाकायचं आहे आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही भाजीला बाजरीचं पीठ टाकतात, कलर पण छान दिसतो. आणि उकळी आणायची. उकळी आणल्यानंतर आपल्याला ही पोळी तिकडे उकळी आल्यावर गॅस कमी करून द्यायचा आहे आणि जो डो बनवला होता ना तो आपल्याला गोलपाटवर लाटून घ्यायचा आहे. खूप जाड पण नाही खूप बारीक पण नाही लाटायचं आहे, मीडियमच साईजचा आपल्याला ही पोळी लाटायची आणि तिचे अशा प्रकारे काप करून, बघू शकता तुम्ही अशा प्रकारे काप करायचे आणि एक काप आपल्याला आता भाजीत टाकायचे. खूप छान लागते ही भाजी चवीला. आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते. तुम्हालाही सगळ्यांना आवडते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारे सगळ्या पाटोड्या आपल्याला याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. बरेच जण करतात पण प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. मी अशाच प्रकारे करते. ही कोथिंबीर टाकायची. मी कोथिंबीर टाकायच्या आधी मीठ पण टाकलं आहे, पण ते माझ्याकडनं स्किप झालं आहे. बघू शकता तुम्ही आपल्या भाजीला तरी पण कशी आली. आणि आता आपल्याला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायची ही भाजी. गॅस कमीच करायचा आहे, फास्ट गॅसवर करायची नाही.
बघा आपली 10 ते 15 मिनिटानंतर आपल्या भाजीला कलर पण बघू शकता आणि पण बघू शकता तुम्ही. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.